मित्रांनो, आपण व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस वाचत असतो. आमच्या रोजच्या व्हॉट्सअपमध्ये, सोशल मीडियामध्ये वेगवेगळे मेसेज आपल्याला येत असतात. म्हणजे जे काही मेसेज जे असतात ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये मोटिवेशन देतात. काही मेसेजेसमुळे आपल्याला नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेजचा उपयोग आपल्या आयुष्यात खूप चांगला होतो. मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्हॉट्सअप हँडल करत असताना, हे मेसेजेस चालत असताना सगळेच मेसेजेस चांगलेच असतात असं काही नाही. म्हणजे एखादा मेसेज जो असतो ना, तो आपला दिवसभराचा मूड एकदम छान करून टाकतो. एखादा मेसेज असतो तो आपल्याला एकदम स्ट्रेस आणि ताणतणाव मुक्त करून टाकतो. आता मी जे बोलतोय ते म्हणजे कधी कधी काही मेसेजेस वाचल्यानंतर आपलं मन खिन्न होतं, आपल्याला त्रास होतो. आपल्याला असं वाटतं की नक्की आपल्यात होतं काय. बरेच दिवसापासून मला एक मेसेज सगळीकडे व्हॉट्सअपला, मीडियाला, आणि तुम्ही सुद्धा वाचला असेलच. नमस्कार, मी डॉक्टर योगेश सदगीर, संचालक निरामय केअर सेंटर. आता मुद्दा असा आहे, कोणता मेसेज? बऱ्याच वेळेला आपण स्क्रोल करताना एक वृद्धाश्रमाविषयी मेसेज येतो. मेसेजेसमध्ये असं असतं की या मुलाने आपल्या मुलाला, आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं, रस्त्यावर नेऊन सोडलं. असं जेव्हा आपण वाचत असतो त्यावेळेला असा प्रश्न पडतो की हे जे मेसेजेस आपण वाचतो त्या मेसेजेसमुळे खरंच सध्या वृद्धाश्रमाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो लोकांचा फार वाईट आहे. परंतु मेन मला हे सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही केअर सेंटर सिनियर सिटीजनसाठी होम रनअप करत आहोत आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. बरं, होतं असं की सध्याच्या ह्या युगामध्ये आपण खूप धावपळ करत असतो. मेट्रो सिटीज जर आपण बघितलं तर दोघं जणांना पण जॉब करावा लागतो. आपलं स्वतःचं घर सोडून लोक बाहेरच्या देशामध्ये गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं तोपर्यंत काहीच अडचण नाही. पण जेव्हा आपल्या पॅरेंट्स म्हणजे आपले आई वडील या दोघांपैकी कुणीतरी आजारी झालं, आजारी म्हणजे थोडंसं किरकोळ सर्दी, खोकला, ताप ही गोष्ट ठीक आहे. परंतु जेव्हा बेडरिडन झाले आणि डॉक्टर जेव्हा त्यांना सांगतात की तुम्ही आता त्यांना घरी घेऊन जा, अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्ती, त्या आई वडिलांच्या मुलाची इतकी तारंबळ उठते की कसं घरी येणार. तरी सुद्धा मोठ्या हौसेने ते घरी आणतात आणि प्रयत्न करतात की आपण घरात त्यांना मॅनेज करू. बरे, आता सुट्टी घेतलेली असते 10 दिवसांची. महिनाभर कुठलीच कंपनी त्यांना सुट्टी देणार नाही. घरामध्ये होम केअर सर्व्हिस करत असताना सुद्धा खूप साऱ्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं. मग समजा वडील आजारी असले तर लेडीज मिळायला मुश्किल होते. हे सगळे होम केअर मध्ये असणारे प्रश्न आम्ही बघितलेले आहेत. तर मला एक संदेश माझ्या ह्या व्हिडिओमधनं द्यायचा आहे की कृपा करून मी वृद्धाश्रमाचे जेव्हा तुम्ही मेसेज टाकतात आणि जेव्हा एखाद्याला अशा एखाद्या सेंटरमध्ये ठेवायची वेळ येते त्यावेळेला त्याची तारंबळ उडते. त्याच्यामुळे मित्रांनो, जेव्हा पण आपण वृद्धाश्रमाचा मेसेज टाकाल तेव्हा थोडासा विचारपूर्वक टाका. कारण सध्याच्या युगामध्ये आपलं जे कुटुंब आहे प्रत्येकाचा एकल कुटुंब झालेलं आहे. पहिले सगळे एकत्र राहायचे, त्यामुळे आजी आजोबांना किंवा एखाद्या वृद्ध लोकांना घरात सांभाळणं सोपं होतं. पण तुम्ही विचार करा, एखादा बेडरिडन माणूस जो 1 महिना नाही, 2 महिने नाही, तर वर्षानुवर्ष त्याला बेडवर झोपायचंय किंवा तो आजारी असणार आहे, त्यावेळेला खरी गंमत, खरी अडचण त्या दोघा व्यक्तींना सामोरं जावं लागतं. आणि मग ती लोक सर्च करतात. तर सांगू, अशा वेळेला नातेवाईक पण किती दिवस येणार? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही. कंपनीत जर तुम्ही मोठ्या पोस्टवर असाल तर तुम्हाला सुद्धा सुट्टी 1 महिना सुद्धा मिळणार नाही. अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही असे वृद्धाश्रमाचे मेसेज पास ऑन करतात त्यावेळेला असं होतं की त्या व्यक्तीला जर वृद्धाश्रमात एखाद्या केअर सेंटरमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो कन्फ्यूज होतो. पण हा समाज त्याला सारखं बर्डन देतो की तुला तुझ्या आईवडिलांनी जन्माला घातलंय, तुला हे केलंय, तुला ते केलंय, त्यामुळे तो कन्फ्यूज होतो, अडचणीत येतो. तर जेव्हा हे व्हॉट्सअपला मेसेज येतात तेव्हा मला सुद्धा खिन्नता वाटते की आपल्या समाजामध्ये एखादा माणूस आजारी झाल्यानंतर नातेवाईक 2-3 महिने राहू शकणार नाहीये. मित्रपरिवार किती दिवस मदत करतील? समजा एखाद्याचे पॅरेंट्स बेडरिडन झालेले असतील, पॅरालिसिस झालेला असेल, तर ते किती दिवस घरामध्ये करू शकतील? पण
सगळ्यात जास्त कठीण समस्या म्हणजे सायकोट्रिक डिसऑर्डर्स, डिमेन्शिया, अल्झायमर, सिझोफ्रेनिया अशा रुग्णांना घरात सांभाळणं फार अवघड आहे. मग अशा मित्रांना, अशा तुमच्या नातेवाईकांना कृपा करून तुम्ही सपोर्ट करा. आणि असं काही नाही की पहिले वृद्धाश्रमात आणि आत्ताच्या वृद्धाश्रमामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. खूप आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत की जी सिनियर सिटीजनची चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. तर अशा लोकांना, अशा व्यक्तीला एक मदत करा आणि त्यांना सांगा की काही हरकत नाही, आम्ही तुला सपोर्ट करतो, जेणेकरून त्याचा जो ताण आहे तो अतिशय कमी होईल. आणि समाजसेवा आहे. जेव्हा त्या व्यक्तीच्या मनावर दिवसभराच्या ताणतणावामुळे जेव्हा त्याला कळतं की आपल्या आईवडिलांची सेवा शुश्रूषा घरात करावी लागते, ते सगळ्यात अवघड काम आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे, असं आपल्या आजूबाजूला कुणी असेल, आपल्या मित्रपरिवारामध्ये कुणी असेल तर कमीत कमी त्यांना मदतीचा हात कर. त्यांना घरामध्ये काही सपोर्ट लागत असेल तर करा. किंवा अशा काही संस्था आहेत जे चांगल्या पद्धतीने आपल्या सिनियर सिटीजनची काळजी घेतात. तर निश्चितच आपण सर्वजण ह्या माझ्या मेसेजच्या माध्यमातून कृपा करून असा वृद्धाश्रमाचा मेसेज टाकताना थोडी काळजी घ्या. धन्यवाद.